विश्ववंदनीय महाकरुणिक तथागत सम्यक समृद्ध त्यांनी शोधून काढलेला तो सद्धम्माप्रमाणे आचरण करणारा भगवंताचा श्रावक संघ या तीन महारत्नांना मी त्रिवार पंचांग प्रणाम करतो। बोधिसत्व परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवन समर्पित करून आज विहारामध्ये उपस्थित सर्व श्रद्धावंत धम्म उपासक उपासिका बाल आणि बालिका तुमच्याप्रती मंगलाची कामना करतो। बुद्ध धम्म संघ या तीन रत्नाच्या प्रतापाने तुमच्या संसारातील सर्व आपत्ती विपत्ती दुःख संकट सर्व नष्ट हो, सुख शांती वैभवाची तुम्हा सर्वांना प्राप्ती हो अशी मंगलमय कामना करतो। आजच्या देशनेला सुरुवात करतो। तथागत सम्यक संबुद्धांचं जे शासन आहे ज्याला आपण धम्म म्हणतो हा त्रयीवर आधारलेला आहे, तीन तत्वावर आधारलेला आहे आणि या तीन स्कंदामध्ये विभागलेला जो धर्म आहे धम्म आहे ज्याला आपण आर्य अष्टांगिक मार्ग म्हणतो, या धम्मामध्ये या मार्गामध्ये हे तीन स्कंद समावलेले आहेत ज्याला आपण शील समाधी आणि प्रज्ञा या तीन नावाने ओळखतो। आर्य अष्टांगिक मार्गाचे 8 घटक सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्मांत, सम्यक आजीव, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी हे आर्य अष्टांगिक मार्गाचे 8 घटक आहेत। हा आर्य अष्टांगिक मार्ग 3 स्कंदामध्ये विभागलेला आहे, शील स्कंद, समाधी स्कंद आणि प्रज्ञा स्कंद। शीलामध्ये आर्य अष्टांगिक मार्गाचे 3 घटक येतात, सम्यक वाचा, सम्यक कर्मांत आणि सम्यक आजीविका। समाधी मार्गामध्ये 3 घटक येतात, समाधी स्कंदामध्ये 3 घटक येतात, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी आणि राहिलेले 2 घटक हे प्रज्ञेमध्ये येतात ज्याला म्हणतात सम्यक दृष्टी आणि सम्यक संकल्प। असा हा आर्य अष्टांगिक मार्ग या 3 स्कंदामध्ये विभागलेला आहे, शील समाधी आणि प्रज्ञा। हे उतरंड आहे, हे उतरंड आहे, एकाला एक भिडलेले आहेत। अलग अलग जरी हे स्कंद असले तरी एकावर दुसरा दुसऱ्यावर तिसरा अवलंबून आहे। यातला एक जर स्कंद किंवा एक जर पायरी आपण जर सोडली तर आपण आपल्या संसारामध्ये जो दुःख आहे, कलय आहे, आपत्ती आहे, विपत्ती आहे, या आपत्ती विपत्ती दुःख कलयातून आपण मुक्त होऊ शकत नाही। म्हणून हे 3 स्कंद सारख्या प्रमाणामध्ये ठेवायचे, जसं काया वाचा आणि मन। काया म्हणजे शरीर, वाचा म्हणजे बोलणं, मन म्हणजे चित्त, चित्त म्हणजे मन। जेव्हा काया वाचा आणि मन हे 3 घटक एका जागी येतात, सम होतात, सारखे होतात, तेव्हा जी प्राप्त होते त्याला समाधी म्हणतात। सम प्लस आधी, सम म्हणजे सारखे, आधी म्हणजे अगोदर। अगोदर काया वाचा आणि मन
जोपर्यंत स्थिर होत नाही तोपर्यंत समाधीची अवस्था प्राप्त होत नाही. त्याचप्रमाणे शील, समाधी आणि प्रज्ञा या 3 पायऱ्या जेव्हा परिपूर्ण होत नाहीत तोपर्यंत तो मनुष्य दुःखातून, भयातून, रोगातून मुक्त होऊ शकत नाही. म्हणून हे 3 घटक, 3 स्कंद, 3 पायऱ्या एकमेकावर अवलंबून आहे. शील त्याचा पाया आहे, समाधी घराच्या भिंती आहेत आणि प्रज्ञा घराचं शेत आहे. पाया ज्याला फाउंडेशन म्हणतात तो मजबूत असणं अत्यंत आवश्यक आहे. जर आपला पाया, आपला फाउंडेशन जर मजबूत असेल तर तुम्ही त्यावर 100 मजली बिल्डिंग निर्माण करू शकता. जर तो पायाच जर कमजोर असेल तर साधारण घरही बांधलं तरी त्याच्यात सुरक्षित राहू शकत नाही. म्हणून शील जसा धर्माचा पाया आहे तसा आपल्या घराचं जे फाउंडेशन असते तसं आहे. आणि समाधी या भिंती, बाहेरल्या वातावरणाचा त्रास होऊ नये, बाहेरल्या गोष्टीचं उपद्रव होऊ नये, त्याच्या सुरक्षेसाठी ज्या भिंती आपण घराला लावतो ते समाधी. आणि ऊन, वारा, पाऊस याच्यापासून आपली सुरक्षा व्हावी, आपण सुरक्षित राहावं म्हणून घरावरती शेत असते. जेव्हा ह्या 3 गोष्टी तुमच्या मजबूत असतील तेव्हा त्या घरातील परिवार सुखानं जीवन जगू शकते, अन्यथा तो जगू शकत नाही, रात्रीला झोपूही शकत नाही. यातली एक गोष्ट जर कमी असेल तेवढंच महत्त्व हा जो आर्य अष्टांगिक मार्ग आहे याच्यामध्ये शील, समाधी, प्रज्ञेला महत्त्व आहे. आपण नवीन परिवर्तनवादी लोक आहोत. नव्याने बौद्ध धम्म स्वीकार केलेला आहे. तसं हे घर वापशी आहे. आपण दुसऱ्या धर्मातून या धर्मामध्ये नाही आलो. हाच धर्म होता. काही दिवस आपण भटकलो होतो. जेव्हा कोणी सत्पुरुषांची भेट होते मग तो सत्पुरुष आपल्याला सांगते की हा तुमचा मार्ग नाही, हे तुमचं जीवन नाही, तुम्ही असे नव्हतेच, तुमचं जीवन ते आहे, तुमचा मार्ग ते आहे, तुम्ही राजे होते. आणि तेव्हा तो मागं पलटते आणि आपल्या घरी येते. त्याला म्हणतात घर वापशी. बाबासाहेबांनी नव्याने आपल्याला बौद्ध धर्मामध्ये आरूढ केलं नाही. जो मार्ग आपला सुटला होता तो त्यांनी आपल्याला दाखवून दिला. कारण बाबासाहेब बोधिसत्व, सत्पुरुष म्हणतात त्यांना. सत्पुरुषांची जोपर्यंत भेट नव्हती तोपर्यंत आपण अधोगतीचं जीवन जगत होतो. 56च्या अगोदरल्या काही पिढ्या आपल्या बर्बाद झाल्या. माणसं असून त्यांना माणसासारखं जीवन जगता येत नव्हतं. शिक्षणाचा त्यांना अधिकारही नव्हता. चांगले कपडे ते घालू शकत नव्हते. खाण्यापिण्याला त्यांना काही नव्हतं. राहण्याला त्यांना घरी नव्हतं. तुम्हा लोकांना कल्पना आहे का नाही माहीत नाही, 70च्या वर्षे लोक जे असतील ते जाणतात. कुळाचेच घरं होते, कुळाच्याच भिंती आणि कुळाचेच दरवाजे. एवढी मोठी परिस्थिती होती. कशामुळे? सत्पुरुष न भेटल्यामुळे, बुद्ध धम्म संघ माहीत नसल्यामुळे. कारण तेव्हा बुद्ध धम्म संघ नव्हते. सत्पुरुषाची भेट, बुद्ध धम्म संघ होते पण त्याची ओळख नव्हती. कारण असेच भटकत होतो, अधर्मामध्ये भटकत होतो. जेव्हा सत्पुरुषांची ओळख झाली, भेट झाली आणि त्याने मग त्या ठिकाणी आव्हान केलं 14 ऑक्टोबरला, तेव्हा आपण बुद्ध धम्म संघाची ओळख झाली आणि तेव्हापासून तुमच्या खऱ्या जीवनाला सुरुवात झाली. आज जे तुम्हाला जे उन्नती प्रगती दिसत आहे, तुमच्याकडे चांगले चांगले वस्त्र, चांगले चांगले दागदागिने, अनंत प्रकारची धनसंपदा, 1-1, 1.5 लाख रुपये पगार, मोठमोठे घरं, गाड्या, घोड्या, हे जे आज तुम्हाला प्राप्त झालं याची सुरुवातच 56 पासून झाली. 56 पासून म्हणजे बौद्ध धम्म संघा 3 रत्नाला तुम्ही शरणगमन केलं तेव्हापासून हे सुरुवात झाली. आणि जे आपले अगोदरले पिढीजात जे पशुपक्षीचे जीवन जगत होते,
कारण त्यांना बुद्ध धम्म संघाची ओळख नव्हती, कोणी सत्पुरुष त्यावेळेस नव्हता, म्हणून त्यांची ती दुर्दशा होती. म्हणजे आज जे आपल्याकडे आहे, तुमच्याकडे आहे, हे सगळं बुद्ध धम्म संघाला स्वीकार केल्यामुळे आहे. त्यांनी केलं नव्हतं म्हणून ते अधोगतीकडे गेले होते. हे तुम्हाला का प्राप्त झालं? कारण तुमचा जन्म बाबासाहेबाच्या जन्माच्या नंतर झाला. हे तुम्हाला का प्राप्त झाला आजचं वैभव? कारण तुमचा जन्म बाबासाहेबाच्या जन्माच्या नंतर झाला. ज्यांचा जन्म बाबासाहेबाच्या जन्माच्या अगोदर झाला त्यांच्याकडे यातलं काहीच नव्हतं. आपले वडील, आपले दादाजी, आप्पाजी, त्याचं जीवनचरित्र कथा ऐका, अंगावर शहाऱ्या आल्याशिवाय राहणार. जे लोक इतिहास जाणतात ते बराबर जपून वागतात, पण ज्यांना इतिहासाची जाण नाही ते कसं तरी जीवन जगतात. खात आहे, पित आहे, जाती धर्माला राहत आहे, उत्सव त्यौहार करत आहेत, मस्त राहत आहे. कारण त्याला जाण नाही की मी कशामुळे आलो. म्हणून तुम्ही पहिले पुण्यवान आहे. भाग्यवान यासाठी नाही म्हणणार का तुम्ही लोक भाग्याला विरोध करता, म्हणून पुण्यवान म्हणावं लागते तुम्हाला. लोकांनो या आणि इकडे येऊन बसा असं म्हटलं तर तुम्हाला वाईट वाटते, म्हणून उपासक उपासिकांनो या असं म्हणावं लागतं. आता आपण हाव का नाही याचा विचार नंतर तुम्ही करायचा असतो. मी केवळ तुम्हाला चेतवणी देणार आहे. तुमचं बोट धरून जसे तुमच्या आया करतात, लहान लेकराले पाय मागे कर, हात जोड आणि लपक वंदन कर, नाही केलं त्याचं डोकं दाबतात. असं नाही करणार मी, कारण मी भिक्षू आहे आणि बोधिसत्वाला मानणार आहे. तेव्हा बाबासाहेबांना सांगितलेली गोष्ट मला माहीत आहे. बाबासाहेब म्हणतात, गुलामाला केवळ गुलामीची जाणीव करून द्या, म्हणजे तो बंड करून उठीन. गुलाम असं म्हणणार नाही, तुम्ही पुण्यवान आहे का तुमचा जन्म बाबासाहेबाच्या जन्माच्या नंतर झाला. अगोदर झाला असता तर हे वैभव काही प्राप्त झालं नसतं. दुसरे पुण्यवान असे आहे का तुमचा जन्म त्यावेळेस झाला ज्या वेळेस या भूतलावावर, ज्याला इहलोक म्हणतात, इहलोक, परलोक, नरकलोक, 3 लोक आहेत. याला इहलोक म्हणतात, जिथं आपली मनुष्य वस्ती आपण जिथं राहतो, ज्याला तुम्ही सृष्टी म्हणता, ज्याला तुम्ही पृथ्वी म्हणता, त्याला इहलोक म्हणतात. या इहलोकामध्ये बुद्ध धम्म संघ जिवंत असताना तुमचा जन्म झाला. जर बुद्ध धम्म संघ हे रत्न जिवंत नसते, जिवंत नसताना ज्यांचे जन्म झाले ते सगळे वाया गेले. आपले दादा, आपले परदादा, त्याचे सगळे वाया गेले, कारण तेव्हा बुद्ध धम्म संघ प्रकाशात आला नव्हता. म्हणून तुम्ही दुसरे पुण्यवान भाग्यवान आहे की तेव्हा आपला जन्म झाला जेव्हा बुद्ध धम्म संघ आज जिवंत आहेत. तुम्हाला असं वाटू शकते बुद्धाचं तर महापरिनिर्वाण झालं, बुद्ध निघून गेले, आता धम्म आहे जे तुम्ही ऐकता, आणि संघ भिक्षू संघ आहे जो तुमच्या डोळ्यानं दिसते. मग तर 2च रत्न आहेत बनतेजी. बुद्ध रत्न तर महापरिनिर्वाणाला गेलं असं नाही. तथागत सम्यक संबुद्ध भिक्षूंना म्हणतात की भिक्षूंनो, जो मम पश्यति सो धम्म पश्यति, जो धम्म पश्यति तो मम पश्यति. म्हणजे जो धर्माला जाणतो तो मला जाणतो, आणि जो मला जाणतो तो धर्माला जाणतो. धम्म आणि बुद्ध हे 2 रत्न एकाच नाण्याच्या 2 बाजू असतात. आणि बुद्ध रत्न कधी नष्ट होत नसतात. रत्न कधी नष्टच होत नाही. त्याच्यावर जंग चढू शकते, माती धुळला बसू शकते, नष्ट नाही होऊ शकत. नष्ट झालं असतं तर 56 पासून जागृत नसतं झालं. 2000 वर्षात दुष्ट लोकांनी, मनोवाद्यांनी हे जमीन दोष करून टाकलं होतं. आज तुम्ही बुद्धगयाला जे महाबोधी विहार पाहता ते दिसत नव्हतं, जमीनच्या अंदर गडप झालं होतं, सगळी माती पडली होती. ज्या बोधिवृक्षाला तुम्ही वंदन करायला जातात की ज्याच्या फांद्या 100 फुटापर्यंत पोहोचलेल्या आहेत, ज्याला सोन्याचे लोखंडाचे खांब आधार म्हणून लावले, तो बोधिवृक्ष 7 वेळा नष्ट करून टाकला, जाळून टाकला, तोडून टाकला, त्याच्यात गवऱ्या कचरा टाकून त्याला पेटून दिलं. 7 वेळा नष्ट केला.
तरी आजही जसा तर तो तसाच्या तसाच आहे. नष्ट करण्याची एकही खूण तुम्हाला दिसणार नाही. कारण हा लोकोत्तरित धर्म आहे, हा लौकिक धर्म नाही, हे निर्माण केलेला धर्म नाही. जे लोकांनी निर्माण केलेला धर्म असते त्याला संप्रदाय म्हणतात. त्या दिवशी सांगितलं संप्रदाय आणि धर्मामध्ये जमीन आसमानचं अंतर आहे. लोकांना संप्रदायाला धर्म म्हणतात, म्हणून बाबासाहेबांनी बुद्ध याला धम्म म्हटलं. जे संप्रदाय आहे ते लौकिक आहे, लोकांना निर्माण केलेले. जो धर्म असते तो लोकांतरित असते. लोकांतरित धर्म कधी नष्ट होत नसते. धम्म मार्गाने या, धम्माचं आचरण करा, नाहीतर या धम्माचा लोप होईल असे काही लोक म्हणतात. केवढा मोठा आपला बुद्ध धम्म नष्ट होऊन जाईल, तुम्ही जर आचरण नाही केलं तर, तुम्ही असं नाही केलं तर. हा कोणाच्या बापाच्यानं नष्ट होणार नाही. कारण बुद्धानं सांगितलं धम्मचक्र प्रवर्तन सूत्रामध्ये की भिक्षूंनो, मी असं धम्मचक्र प्रवर्तन केलं की याला कोणी ब्रह्म, कोणी ब्राह्मण, कोणी देव, कोणी ब्रह्मा, कोणी यक्ष याला उलटा फिरू शकत नाही किंवा याला रोखू शकत नाही. याला रोखू शकत नाही. म्हणून तुम्ही याची चिंता नका करू. पण तुम्ही जर बुद्ध धम्म संघाच्या नियमाच्या विरुद्ध वागले तर तुम्ही नष्ट होऊ शकता. तुम्ही नष्ट होऊ शकता. किती 56च्या अगोदर जे परिस्थिती होती तिथपर्यंतही मागं जाऊ शकता. आणि काही लोक त्या मार्गाने लागली असं तुम्हाला अनुभव असेल. समाजाचं जेव्हा तुम्ही निरीक्षण करसाल तेव्हा ध्यानात येईल. ते धम्मचक्र त्याला कोणी नष्ट करू शकत नसते. कारण हा लोकोत्तरित धर्म असते. लोकोत्तरित धर्म म्हणजे हा असतेच असते. सृष्टी उत्पन्न झाली तेव्हापासून सृष्टी लयात जाईपर्यंत, नष्ट होईपर्यंत हा लोकोत्तरित धर्म असते. मधामध्ये काळ येते ज्याला अंधार तमयुग म्हणतात, शून्य. नंतर कोणी बोधिसत्व, बुद्ध पुरुष, सत्पुरुष जन्माला येते. नंतर धीरे 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 या धर्माला सुरुवात होते. असं आतापर्यंत किती वेळा झालं? 27 वेळा झालं. हे 28वे बुद्ध. 28 युगे विटेवर उभा, वारकरी संप्रदायाचे लोक म्हणतात. एक बुद्धाचं जीवनचरित्र झाल्यानंतर अंधार राहते. अंधारानंतर जीव, सृष्टी, मनुष्य, प्राणी अमुक तमुक निर्माण होते. मग तिकडे अधर्म चालते, मारकाट चालते, तोडफोड चालते, अत्याचार चालते, अन्याय चालते. यानं सृष्टी सगळी दुःखी, कष्टी होऊन जाते. जेव्हा सगळा जीव जंतू, मनुष्य प्राणी व्याकुल आणि परेशान होते तेव्हा बुद्ध जन्म घेतात. महाभारताची ते गाथा तुम्ही पाहिलीच नाही, पोस्टर लागत असते. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवतो संपदा, आहे ना. जेव्हा जेव्हा जगामध्ये अधर्म फैली तेव्हा तेव्हा ईश्वर अवतार घेते. हे बुद्धाचंच वचन होय. त्यांनी महाभारतामध्ये घेतलं. तुमचं धम्मपद आणि गीता एकसारखीच, फक्त त्यांनी नाव आणि त्यातले काही प्रकरण बदलून टाकले आपल्या नावाने. त्याच्याकडे आहे काय? सगळं तुमचंच घेतलं त्यांनी. फार कठीण अवस्था असते. सगळे चोर लोक आहेत ते, आणि सगळं तुमचंच चोरून घेतलं. 2 वर्षापासून घेतलं. बाबासाहेबांना दिल्यानंतर आता आपल्याला नवीन नवीन माहीत झालं. आणि ते जुनं एखादं काढलं तर असं वाटतं अरे बनते जे त्यातलं होय, ते त्यातलं काहीच नाही, सगळं तुमचंच होय. कारण सगळ्यात पहिले इतिहासाला जेव्हा आपण पाहणार आहोत धम्मग्रंथामध्ये, पहिले काही नव्हतं. श्रमण संस्कृती, वैदिक संस्कृती. श्रमण संस्कृतीचे 2च मालक, तथागत सम्यक संबुद्ध आणि महावीर. वैदिक धर्माचे जाणकार सगळा ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य. आता त्याने त्याच्यातले 3 भाग केले. हे 2च संस्कृती होत्या सुरुवातीपासून. कोणता धर्म नव्हता. हिंदू धर्म नाही, मुस्लिम धर्म नाही, जैन धर्म नाही, ईसाई धर्म नाही, ख्रिश्चन धर्मही नाही. कोणताच धर्म नव्हता. धर्म शब्दच नव्हता. ज्याचा जन्म बाबासाहेबाच्या जन्माच्या अगोदर झाला ते सगळे कसे तरी जीवन जगले. आणि ज्याचा जन्म बाबासाहेबाच्या जन्माच्या नंतर झाला त्यांना बुद्ध धम्म संघ रत्न गवसले. आणि तेच आता उन्नती प्रगती करत आहे. आपण त्याची संतान. म्हणून बुद्ध कधी नष्ट होत नसतात. बुद्ध कधी नष्ट होत नसतात. मिलिंद प्रश्नामध्ये, मिलिंद ग्रंथामध्ये एक प्रश्न आहे. राजा मिलिंद नागसेनाला विचारते की म्हणते, नागसेन, तथागत सम्यक संबुद्धाचं महापरिनिर्वाण झालं असं तुम्ही लोक सांगता. महापरिनिर्वाण झालं म्हणजे ते आता नष्ट झाले, लोक पावले, आता काही शिल्लक राहिले नाही. मग जे व्यक्ती शिल्लकच नाही, मग त्याची पूजा केल्यानं, त्याची वंदना केल्यानं, त्याला दान दिल्यानं, त्याच्यापुढे अगरबत्ती मेणबत्ती लावल्यानं, त्याच्यापुढे नैवेद्य ठेवल्यानं, त्याला फळं फुलं वाहिल्यानं काय प्राप्त होणार आहे? जर हे फळं फुलं अगरबत्ती मेणबत्ती लावल्यानं भगवान तथागत
प्रसन्न होत असतील किंवा प्राप्त होत असतील तर मग त्यांचं महापरिनिर्वाण झालं नाही. आणि त्यांचं महापरिनिर्वाण झालं असेल हे तुमची पूजा व्यर्थ आहे असा तो प्रश्न. तेव्हा भंते नागशेन सांगतात की महाराज तसं नाही. जशी एखादी गृहिणी महिला जेव्हा स्वयंपाक बनवते तेव्हा त्या ठिकाणी पहिले मातीच्या चुली करत होत्या. मातीच्या चुलीमध्ये ती लाकडं टाकत होती आणि ते लाकडं पेटले पाहिजेत म्हणून बारीक काळा कुचरा गवत काडी त्याच्या खाली लावत होती. आणि त्या गवत काडीला पेटून दिल्यानंतर त्या गवत काडीच्या उष्णतेनं वरचे लाकडं पेटत होते आणि लाकडं पेटले तर मग त्या चुलीवर ठेवलेला जो तवा राहते तो गरम होत होता. मग त्याच्यावरती स्वयंपाक करत होते. आणि स्वयंपाक केल्यानंतर स्वयंपाक झाल्यानंतर ती गृहिणी तो विस्तो संपूर्ण विझून टाकत होती आणि त्या चुलीला चांगलं सारवण करत होती. म्हणजे कोणी जरी पाहिलं तर असं वाटते हे चूल आता नवीनच आहे त्याच्यावर कोणी स्वयंपाक केला नाही अशी ते सुंदर स्वच्छ ठेवत होती. महाराज तुम्ही हे पाहिलं काय? तर तो म्हणे हो पण ते आम्ही असं पाहिलं. गृहिणी स्वयंपाक करतात, चूल पेटवतात, स्वयंपाक झाल्यानंतर विस्तू विझून टाकतात आणि चूल जेव्हा ते काडी होते तर तेव्हा शेणाच्या यानं त्याला सारवण करतात. आम्ही पाहिलं. मग पुन्हा दुसऱ्या दिवशी जर त्या गृहिणीला स्वयंपाक करायचा असेल तर ते पुन्हा त्या चुलीला पेटू शकते काय? आग निर्माण करू शकते काय? राजा महाराज म्हणाला हो करू शकते. का करू शकते? कारण तिला माहिती आहे कशा काड्या लावायच्या, कसं पेटवण लावायचं, कसं पेटवायचं ते करू शकते. तेव्हा म्हणतात महाराज त्याचप्रमाणे तथागत सम्यक संबुद्ध नावाचा जो अग्नी प्रज्वलित झाला होता, तथागत सम्यक संबुद्ध नावाचा जो अग्नी प्रज्वलित झाला होता तो अग्नी आता विझला. महापरिनिर्वाण झालं म्हणजे तो अग्नी आता विझला. पण ज्याला अग्नी प्रज्वलित करण्याची विधी माहिती आहे तो पुन्हा तसा अग्नी प्रज्वलित करू शकतो. जशी ती गृहिणी विजलेली चूल पेटवते तसा हा करू शकतो. म्हणजे हे बुद्ध असतात, लोकोत्तरी धर्मातले असतात. महापरिनिर्वाण म्हणजे ते नष्ट होत नसतात. पेटवलेला अग्नी विझवला म्हणजे कुठं गेला कोणाला सांगता येत नाही. त्याप्रमाणे ते कुठं गेले हे कोणाला सांगता येत नसते. या गर्भामध्ये विश्वामध्ये ज्याला निसर्ग नियमामध्ये असतात पण ते नष्ट होत नसतात. 3 रत्न लोकोत्तरित धर्म असते. हा धर्म कधी नष्ट होत नाही. बाबासाहेबांनी धम्माची दीक्षा दिल्यानंतर पुन्हा द्वितीयंपी अनुपरिवर्तन दिवस म्हणतात कोणी त्याला धम्मचक्र प्रवर्तन दिवस म्हणते. या दोन्ही गोष्टी आपल्या चुकीच्या असतात. त्याला कोणीही निर्माण करू शकत नाही कारण ते नष्टच होत नसते. फक्त जेव्हा सत्पुरुष येते त्याला जेव्हा तो जाणते तेव्हा तो आपल्या आचरणानं त्याला उत्पन्न करत असतो. उत्पन्न करण्यासाठी सत्पुरुषाची आवश्यकता असते. म्हणून तुमच्या वंदनेच्या गाथेमध्ये आहे ना, सतं समागमो हंतु याव निब्बाणपत्या. निब्बाणपत्या म्हणजे निब्बाणापर्यंत पोहोचता येते किंवा सतं समागमो हंतु. सत्पुरुषाच्या सहवासामध्ये जर तुम्ही राहाल तर तुम्ही निब्बाणाच्या मार्गापर्यंत पोहोचू शकता, तिथपर्यंत जाऊ शकता, आपलं कल्याण साधू शकता. जर सत्पुरुषाची ओळख नशील, भेट नशील, मग मात्र मार्ग सापडत नाही. म्हणून म्हणतात की गुरु बिना ज्ञान नाही. गुरु बिना ज्ञान नसते. फार कठीण अवस्था असते. तुम्हा लोकांना ते समजते. कारण पतीही ग्रॅज्युएशन झालं असतं, MA PhD शिकला असते. पत्नी ग्रॅज्युएशन झाली असते, MA PhD शिकली असते. तिच्या घरी जेव्हा ते बाळ असते अंगणवाडी KG1 KG2चं ते शाळेत पाठवते आणि ट्युशनले 13वी शिकलेल्या मास्तरवर पाठवते. हे दोन्ही ग्रॅज्युएशन आहेत. घरी त्या मुलाला त्या एवढी शिकूनही त्याला ट्युशन नाही देऊ शकत, ते त्याला बाहेरच पाठवते मास्तर. लग्नाच्या वेळेस बराबरीचं शिक्षण पाहतात, बराबरीचा परिवार पाहतात. मग पती ड्युटी करत असेल, पत्नी घरी असेल तर तिला ट्युशन घ्यायला काय हरकत असते? तसं होत नाही. कारण गुरु बिना ज्ञान नसते. म्हणून त्यांची ओळख झालेली असते. म्हणून आज जे तुम्ही ऐकत आहे तो धर्म, जो सांगत आहे तो भिक्षू, संघ, ज्याचं वर्णन होत आहे तो बुद्ध. इथं नष्ट काहीच झालेलं नाही.
म्हणून तुम्ही पुण्यवान आहे का तुमचा जन्म त्यावेळेस झाला ज्यावेळेस हे तीनही रत्न जिवंत आहे. काही लोक नंतर बुद्धही नष्ट लोप पावीन, धम्मही लोप पावीन, संघही लोप पावीन, तेव्हा मग काही लोक मनुष्य लोकांमध्ये जन्म घेतील. बुद्धही नाही, धम्मही नाही, संघही नाही, तेव्हा त्यांचं जीवन उचित नाही. कारण त्याला कोण धर्म सांगेल, कशी त्याची उन्नती होईल, कशी त्याची हे होईल, प्रगती होईल. म्हणून आपण लोक फार मोठे पुण्यवान आहोत का आपल्याला ह्या गोष्टी लाभल्या. आणि हे जे संपदा तुम्हाला प्राप्त झाली ना, हे संपदा फार 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 मोठी आहे. पण आपलं याकडे दुर्लक्ष आहे. एखाद्या परिवारामध्ये पत्नीला जर एखाद्या गोष्टीचा अभाव असला तर त्या गोष्टीसाठी ते हट्ट धरते, पतीचा पिच्छा पुरवते. नाही प्राप्त झालं तर कलह निर्माण करते. आपण कपड्या लत्त्यासाठी, दागदागिन्यासाठी, नसलं तर खाण्यापिण्यासाठी, चांगलं भेटलं नसेल तर, किंवा कुठं हिंडण्या फिरण्यासाठी आपण वाद घालतो, घरामध्ये कलह करतो. मला हे नाही, मला ते नाही, मला हे नाही, मला. आपण निगेटिव्ह विचारातून जीवन जगतो आणि निगेटिव्ह विचार संसारामध्ये कलह निर्माण करतात. जेव्हा तुमच्या लक्षात येईल का हे काहीच नाही, मी किती पुण्यवान भाग्यवान आहे, माझा जन्म बाबासाहेबाच्या जन्माच्या नंतर झाला, अगोदर झाला असता तर जे आज माझ्याकडे आहे ना तेही राहिलं नसतं. उकंड्यावरून अनाजाला शोधत होते तिसऱ्या पिढीतले लोक. आज आपल्या घरी उकंड्यावर लोक शोधायला येतात तुमच्या घरी. किती भाग्यवान आहे. हा धर्म जेव्हा तुम्हाला समजेल तेव्हा तुम्ही थोड्या थोड्या गोष्टीसाठी आपल्या संसारात कधी कलहच करणार नाही. आणि कलह करणार नाही तर तुमचा संसार सुखी संपन्न झाल्याशिवाय राहणार नाही. हा धर्म आहे, याला धम्म म्हणतात. हेच जर नशील, कितीही गाथा येत असतील, कितीही पुस्तकं वाचली असतील, आचरणातूनच जर ते प्रकट होत नसेल तर तो धर्मवान नाही, त्याला धर्म समजला नाही. नतावता धम्मधरो यावता बहुभासती. फार बोलते, फार बोलते, म्हणून तो धर्माचा आधार होत नाही. यो चप्पी सुत्वान धम्म कायेन पसती. जो थोडंसं ऐकते त्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये आचरण करते. अपंपी सुत्वान धम्म कायेन पसती. नप्प मज्जदंती, नप्प बज्ज, त्यातही गर्व करत नाही. थोडंसं ऐकते, तेवढं आचरण करते, पण त्याच्यात गर्व करत नाही. नतावता धम्मधरो यावता बहुभासती अपंपी स्तवान धम्म कायेन पसती. सवे धम्मधरो होती ओ धम्म नप्प मज्जती. थोडंसं ऐकून आचरण करते, नप्प मज्जती, त्याच्यात गर्व करत नाही, अहंकार करत नाही. सर्व कलयाचं, सर्व दुःखाचं, जे तुमच्या शारीरिक पीडा, जे मानसिक पीडा, जे तुमच्या जीवनात अशांती, त्याचं जर काही कारण असेल तर तो आहे अहंकार. अहंकार माणसाचा शत्रू. अहंकार माणसाचा शत्रू. आणि ज्याच्या ठिकाणी अहंकार पेटला त्याच्याकडे कितीही धनसंपत्ती असो, कितीही त्याचा बँक बॅलन्स असो, कितीही त्याच्या घरी सुखसुविधा असो, तो सुखानं चैनीनं जीवन जगू शकत नाही. अहंकार त्याला अंदरून जाळून टाकते. कसा जाळते? सगळ्यामध्ये मजबूत जर कोणी धातू आहे तर ते आहे लोखंड, पोलाद. त्या लोखंडाला जर तुम्ही बाहेर जमिनीवर मातीच्या फरशावर जर ठेवलं, त्याच्यावर पावसाचे पाणी, उन्हाळ्याचं ऊन, हिवाळ्याची थंडी, पावसाचं पाणी असं जर त्याच्यात सतत 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 पडत गेलं तर काय होते? त्या लोखंडाला जंग लागते. आणि तो जंग एवढ्या मोठ्या मजबूत लोखंडाला काय करते? छद्र पाडते, नष्ट करते. लोखंडातून निर्माण होणारा जंग ज्याप्रमाणे त्या लोखंडाचाच नाश करते, त्याप्रमाणे ज्याच्या अंतर्मनात अहंकार आहे, मीपणा आहे, द्वेष आहे, तो त्याला अंदरून खोकला करतो. लोखंडातला जंग काही बाहेरून नाही आला, तो लोखंडातूनच निर्माण झाला. लोखंडातूनच निर्माण झाला आणि त्यानं लोखंडाचाच नाश केला. तसा अहंकारी पुरुष, अधार्मिक पुरुष, ज्याची बुद्ध धम्म सद्धावर श्रद्धा नाही असा पुरुष लयास जाते, अधोगतीकडे जाते. कधी कधी भ्रम असते का मला 1 लाख रुपये पगार आहे आणि जे जे पगारावर आहेत ते लोक विहारापासून, धर्मापासून दूर असतात. ते याला कर्मकांड समजतात.
ते बाबासाहेबांनी हे थोडी सांगितलं, सांगितलं शिका शिका. कशासाठी शिका? एकच अडका ठेवला, केवळ नोकरीसाठी. बाबासाहेबांना शिका म्हटलं तुम्हाला सुशिक्षित करण्यासाठी, तुमच्या ज्ञानामध्ये वृद्धी करण्यासाठी, जेणेकरून हा धर्म तुम्हाला समजेल, ज्याच्यामुळे तुमची उन्नती आहे, प्रगती आहे. पण आपण शिकलो केवळ नोकरीसाठी. त्या गोष्टीला आपण जाणलंच नाही. धर्माच्या क्षेत्रापासून आपण दूर 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 गेलो. खऱ्या अर्थानं बाबासाहेबाचं जे तत्वज्ञान होतं आपण बोलतो, पण आचरणाला फार फार कठीण कठीण त्या गोष्टी असतात, म्हणून त्या जाणायच्या असतात. 1,00,000 रुपये पगार आहे, त्याला कशाचे आहे? तो सोयऱ्या धायऱ्यापासूनही दूर जाते. हे सोयरे धायरे माझे भिकारचोट गरीब नेहमी येतात, लग्न कार्यात मस्त खातात जातात, लेखायचे यायला काय समजते? मला माझ्या भाग्यानं माझ्या किस्मतानं प्राप्त झालं, मी मोठा बुद्धिवान होतो म्हणून मी या पदावर आहे, हे असेच दुर्लक्ष करतात. त्यांचे बहीण भाऊ निस्तेदार गरीब बुध असतील तर त्यांच्याकडे दुर्लक्ष करते, त्यांना पाहत नाही, स्वतःकडे पाहत राहते. आणि त्याला म्हटलं बाबा हे राहत नसते ना, अरे नाही 1,00,000 आहे, नोकरी गेल्यावर म्हणजे रिटायरमेंट झाल्यावर त्याला 50,000 रुपये पेन्शन असते. आणि मग कोणा तुला मदत नाही केली तर एखादा माणूस ठेवायचा, माझा तू इकडे स्वयंपाक तू खात जा मलाही खाऊ घालायचं, तरी तो येत नाही. जेव्हा रिटायरमेंटची वेळ होते, सर्व ते पाखरं लहान लहान संतती त्यांना आता पखा फुटले, ते आता उडून गेले, उडत राहतात, तेव्हा मात्र ते सगळे याच्या जवळून जातात, याचा कोणाचा सहारा नसतो. त्या वृद्धाश्रमामध्ये जर त्याला एखादा भयानक रोग निर्माण झाला, चालणं उठणं बोलणं त्याच्याकडून झालं नाही, आणि त्याच्या बँकेमध्ये लाखो करोडो रुपये असतील, तर तो कसा उठून तिथे जाईल, कसे बँकेतून पैसे काढेल, कसा दुकानावर जाईल, कसा सौदा आणेल, कसा बनवेल? त्यासाठी त्याला कोण मदत करील? शेवटी त्याला कुठं जावं लागते? वृद्धाश्रमामध्ये. वृद्धाश्रमाची संख्या शहरामध्ये वाढत आहे, आणि त्या वृद्धाश्रमामध्ये तुम्ही जा, त्या ठिकाणी झोपडपट्टीत राहणारा, मजुरी करणारा, कबाड कष्ट करणारा असा एकही माणूस दिसणार नाही. त्या ठिकाणी तेच लोक आहेत ज्यांना 1,00,000 रुपये पगार होता, 50,000 रुपये पेन्शन आहे, ते लोक वृद्धाश्रमामध्ये जीवन व्यतीत करत आहेत, रडत आहेत, व्याकुल होत आहेत, परेशान होत आहेत. मग विचार करायचा आहे, 1,00,000 रुपये पगाराचा माणूस 35 वर्ष ज्यानं सर्व्हिस केली, एवढं मोठं धनसंपत्ती कमावली, आता 50,000चं त्याच्याकडे पेन्शन आहे, त्यानं मुलं घरदारं बांधले, मुलं बाळांना शिकवलं, कोणी ग्रॅज्युएट वकील आहे, कोणी इंजिनियर आहे, कोणी डॉक्टर आहे, कोणी अमुक आहे, कोणी तमुक आहे, एवढी मोठी त्यांना उन्नती कार्य निभवलं. आणि एवढं मोठं केल्यानंतर शेवटच्या क्षणाला त्याला वृद्धाश्रमामध्ये जाऊन जीवन जगावं लागत आहे. याचा अर्थ त्याचं जीवन जगणं कुठंतरी चुकलं. अहंकार, मीपणा, अज्ञान, अनेक गोष्टी त्याला कारणीभूत असतात. धर्म माहीत नसते, सर्व अनित्य आहे, सर्व नाशिवंत आहे, सर्व बदलणार आहे. आज भी जो तरुण आहे उद्या म्हातारा होणार आहे. हे जे मोतीसारखे दात दिसणारे आहेत उद्या तुटून पडणार आहे. उद्या या डोळ्याची दृष्टी कमी होणार आहे, कानाने कमी ऐकायला येणार आहे, हे पाय चालणे बंद करणार आहे, याला कोणाच्या आधाराची आवश्यकता येणार आहे. एक ना एक दिवस मी मृत्यू पावणार आहे, मरणार आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत मनुष्य सारखी धावपळ 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 करत असते, त्याला 1 मिनिटाचा वेळ नसते. रस्त्यावर उभे राहा, चौकीवर आपल्या यशोधरा चौकडावर, आणि जाण्या येणाऱ्या लोकांना विचारा कुठे जात आहे. कोणी म्हणते शाळेत जात आहे, कोणी कामावर जात आहे, कोणी पिक्चर पाहायला जात आहे, कोणी फिरायला जात आहे, कोणी नोकरीवर जात आहे, कोणी कुठं जात आहे, कोणी कुठं जात आहे. चालतच आहे, चालतच आहे, चालतच आहे, चालतच आहे. त्यांना माहीतच नाही तो कुठं जात आहे. फक्त तो म्हणते मी नोकरीवर जात आहे, ऑफिसमध्ये जात आहे, ड्युटीवर जात आहे, पण तो चालतच आहे, चालतच आहे. कुठं जात आहे? तो मृत्यूकडे जात आहे. जन्मापासून जो पहिलं पाऊल ते बालक टाकते, दुसरं पाऊल उचलते, तिसरं पाऊल उचलते, तो चालते 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 तो मृत्यूकडे जातो. ज्याचा जन्म झाला तो जीवन जगते आणि मृत्यूला प्राप्त होतो, मृत्यूकडे जाते. मृत्यूकडे गेल्यानं नष्ट होणार आहे, मृत्यूकडे गेल्यानं नष्ट होणार आहे. पण त्याचे पावलं जर इकडे धम्माकडे वळाले, विहाराकडे जर वळाले, हाही मृत्यूकडे जाणार आहे. असं नाही आहे आता आपण एवढं मोठं पूजा करतो, वंदना करतो, दान देतो, अमुक करतो, टमुक करतो, मग आपली मृत्यू होणार नाही? होणार आहे. जे धम्म मार्गाकडे आहे त्याची मृत्यू होणार आहे, जो धम्म मार्गाकडे नाही तोही मृत्यू पावणार आहे. कधी कधी लोकांना हे सारखंच वाटते,
कधी कधी लोकांना सारखं वाटते. कोणाला सारखं वाटते? ज्याला धर्म माहीत नाही, ज्याला धर्म माहीत नाही त्याला दुष्टबुद्धी प्राप्त होत असते. दुष्टबुद्धी कशी? अट्टकथेमध्ये कथा आहे. एका गावातील एक इसम भंते सारीपुत्ताकडे येतात आणि सारीपुत्ताला विचारतात की भंते, खा प्या आणि मजा करा, कारण मरण पावलं का सगळं समाप्त झालं. तुम्ही हे मनामध्ये उपवास व्रत करा, शिलाचं आचरण करा, ते अमुक करा, ते ध्यान करा, टमुक करा, हे कशासाठी? तोही तो मृत्यूला जाणार आहे. मग हे जीवन जन्म झाला तर मरणापर्यंत हे आयुष्य आहे. खा प्या मजा करा, उद्या आपल्याला मरायचं आहे. खाल्लं पिल्लं नाही तर त्याच्यातच मन राहील, असा तो प्रश्न सारीपुत्ता भंतेला विचारतात. आणि ते उत्तर देतात की अरे कुठं राहतो? तो राजगृह नगरामध्ये. मग तुझ्या गावामध्ये साधू संत, धर्माचं आचरण करणारे, लोकांना मदत करणारे, दान करणारे, धर्म करणारे, पूजा करणारे, वंदना करणारे असे लोक तुझ्या गावामध्ये आहेत? तो म्हणे हो भगवान आहेत, पुष्कळ आहेत. दारू पिणारे, झगडा करणारे, मारझोड करणारे, लोकांना त्रास देणारे, त्याचा परिवारही म्हणते का हा इथून निघून गेला तर बरं होईल, गावातली लोक म्हणतात का सुटून गेला तर बरं होईल, अशी व्यक्ती कोण्या कोण्या गावामध्ये राहतात? तुझ्या गावामध्ये आहेत? तर तो म्हणते हो पण त्याची अशी लोक आहेत. मग असा एखादा मनुष्य जो दारू पिणारा, झगडा करणारा, कलह वाढवणारा, जो परिवारही त्याला परेशान झाला, कधी हा मरण पावते अशी वाट पाहत आहेत, गावातली लोक परेशान झाले, कधी हा निघून जाते वाट पाहत आहे, तो एखाद्या दिवशी म्हातारा झाल्यावर तो मरणारच आहे. आता तो मेलेला मनुष्य तो पाहिला तेव्हा म्हणते खूप उपद्रवी माणूस, मरण पावल्यावर सगळे आमच्या गावातले लोक जमा होतात. जमा झाल्यावर त्याला शिडीवर बांधतात, शिडीवर बांधल्यावर त्याला मशानभूमीत नेतात, मशानभूमीमध्ये नेऊन त्याला ते लाकडं रचतात, त्याच्यावर त्याला प्लेट ठेवतात, त्याला जाळून टाकतात. मग लोक सगळे घरी येतात. मग त्या दुष्ट माणसाच्या मयतमध्ये लोक जातात. मेल्यानंतर कोणी कोणा संग जाते? बरं मग एखादा साधू संत मनुष्य मरण पावला, साधू संतही मरण पावला, खूप धार्मिक माणूस, सगळं गाव रडलं, त्याच्याही मयतमध्ये बनते मी गेलो होतो, त्यालाही तसं शिडीवर बांधलं, त्यालाच तसं मशानभूमीत नेलं, त्यालाही लाकडं रचले, त्याच्यावर त्याला ठेवलं आणि त्याला चेतून पेटला. मग काही नाही, तो तिकडे चेतला ना, मी घरी आलो. म्हणून म्हणजे माझ्या मनात हा प्रश्न निर्माण झाला का मी दुष्ट मनुष्याच्या मयतवर गेलो, त्याची क्रिया तशीच घडली. मी सज्जन मनुष्याच्याही मयतवर गेलो, त्याची क्रिया तशीच घडली. जो जन्मला, जीवन जगते, एक दिवस मरते, मेला का समाप्त होते. मग खा प्यान मजा करा, पुण्यकर्म करून काय उपयोग आहे? अशी त्याला दुष्ट बुद्धी प्राप्त होते. त्याला म्हणतात सत्काय दृष्टी. ही सत्काय दृष्टी ज्याला प्राप्त होते असा मनुष्य मरण पावल्यानंतर अधोगतीच्या मार्गाकडे जातो. ज्याला सम्यक दृष्टी असते, धर्म जाणते, तो मनुष्य मरण पावल्यानंतर सद्गतीच्या मार्गाकडे जाते. घरी मरण पावला, त्याला मशानभूमीमध्ये नेलं, त्याच्यावर लाकडं चढले, त्याला जाळलं, इथपर्यंतच आपल्याला माहीत आहे. पण त्यानंतर काय झालं हे तथागत सम्यक समृद्ध जाणतात. त्याच्या कथा यामध्ये सांगितलेल्या आहे. समजचं उदाहरण मी त्या दिवशी तुम्हाला कथा सांगितली, 500 ब्राह्मणांना जेवायला घातलं, ते त्याच्यातलीच कथा आहे. त्याचं स्पष्टीकरण होणार आहे जेव्हा आपण त्याला सुरू करू. मृत्यूनंतर तिकडे 2 फाटे फुटतात, तसे तर 31 पटऱ्या आहेत. मृत्यू म्हणजे समाप्ती नाही, मृत्यू म्हणजे समाप्ती नाही, टर्मिनस नाही. इथपर्यंतच रेल्वे येते, आता इकडे रोडच नाहीत, इकडे रोडच नाही टाकले, इथपर्यंतच रेल्वे येते, बस इथून पलटते, त्याला म्हणतात टर्मिनस. मृत्यू म्हणजे टर्मिनस नाही, मृत्यू म्हणजे जंक्शन. जसं भुसावलचं जंक्शन, अनेक मार्गाच्या गाड्या येतात. नागपूरहून गाडी येते, दिल्लीहून गाडी येते, गुजरातहून गाडी येते, पंजाबहून गाडी येते, हरियाणाहून गाडी येते, सगळे त्या जंक्शनवर येतात, 1 मिनिट थांबतात आणि नंतर मग कोणी गुजरातला जाणारी गुजरातला जाते, महाराष्ट्रात जाणारी महाराष्ट्रात जाते, नागपूरला जाणारी नागपुरात जाते, पंजाबला जाणारी पंजाबात जाते. आपापल्या लाईन पकडतात, आपापल्या लाईननं चालतात. तसं मृत्यू म्हणजे जंक्शन. मनुष्य मेला का त्या जंक्शनवर पोहोचते आणि जसे त्याचे कर्म असतील त्याच रोडची गाडी पकडते आणि त्या मार्गाने जाते. मग तो नर्क लोकांमध्ये जाते का, पशु योनामध्ये जाते का, प्रेत योनीमध्ये जाते का, देव लोकांमध्ये जाते का, मनुष्य लोकांमध्ये जाते का, ब्रह्म लोकांमध्ये जाते किंवा अब्रह्म लोकांमध्ये जाते. 31 प्रकारचे देवलोक आहेत. देवलोकाबद्दल आपल्या मनात फार मोठा भ्रम असते, पण तिथून पटऱ्या बदलतात. पटऱ्या कोणी बदलत नाही, त्याची आपोआप बदलते. जसं या ठिकाणी 2-4 धातूचे तुकडे टाकले आणि लोहचुंबक जर मी त्याच्यावर फिरवलं तर जे लोखंडाचे कण आहेत तेच त्याला टच करतात, पकडतात, बाकीचे धातू तसेच पडले राहतात.
त्याप्रमाणे ज्याच्या चित्तामध्ये जो भावना आहे, ज्यानं जसे जसे कर्म केले त्या कर्मानुसार तेच लाईन त्याला अटॅच करते. याची गाडी आपोआप मिळते. तिथं कोणी गेअर बदलणारा नसते, आपोआप गेअर बदलते. आणि त्या जंक्शनवर काही गाडी 5-10 मिनिट थांबत नाही, केवळ त्याचा स्पीड थोडासा स्लो होते. ज्या वेगानं आली त्या वेगाने येते, जंक्शनवर त्याचा स्पीड थोडा स्लो होते आणि तिथून भर वेगानं निघते. म्हणजे जिथं मृत्यू होते आणि तिथं जन्म होते. उदय वय, उदय वय, उत्पन्न होणे नष्ट होणे, उत्पन्न होणे नष्ट होणे, उत्पन्न होणे नष्ट होणे. मेणबत्ती जी आपण जाळतो त्याची एक ज्योत उत्पन्न होते नष्ट होते, दुसरी ज्योत उत्पन्न होते नष्ट होते. आपल्याला वाटते ते मेणबत्तीची ज्योत मी जे लावली तेच आहे, ते नाही. एक उत्पन्न होत आहे नष्ट होत आहे, उत्पन्न होत आहे नष्ट होत आहे, उत्पन्न होत आहे नष्ट होत आहे. हे जे लाईट आहे हाही उत्पन्न होत आहे नष्ट होत आहे, उत्पन्न पण एवढ्या फास्टमध्ये होत आहे की आपल्या उघड्या डोळ्यांनी आपण त्याला पाहू शकत नाही. पण मेणबत्तीची ज्योत तुम्ही मेणबत्ती समोर ठेवा, एकाग्र दृष्टीने तुम्ही त्या ज्योतकडे जेव्हा पहा तेव्हा तुमच्या लक्षात येईल की एक ज्योत उत्पन्न होत आहे नष्ट होत आहे, उत्पन्न होत आहे नष्ट होत आहे. एवढ्या एका किती वेळ लागते याला? या ठिकाणी नष्ट झाला आणि त्या ठिकाणी उत्पन्न झाला. एका मिनिटामध्ये, एका सेकंदामध्ये 60 वेळा, एका सेकंदामध्ये 60 वेळा. एवढ्या इथं नष्ट झाल्याबरोबर येतो. म्हणजे मृत्यू म्हणजे समाप्ती नाही, मृत्यू म्हणजे दुसऱ्या जीवनाची सुरुवात. मग कोणाचं प्रमोशन होते, कोणाचं डिमोशन होते, कोणाचं प्रमोशन होते, कोणाचं डिमोशन होते. प्रमोशन होते म्हणजे कोणी वर जाते, कोणी खाली 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 जाते. पुनर्जन्म नावाचा विषय आहे. कोणाचा पुनर्जन्म, कोणाचा आणि पुनर्जन्म कशाचा? कारण मृत्यूनंतर नेमकं काय घडते हे तथागत जाणतात. लोकविधू अनुत्तर, लोकांचे रहस्य जाणणारे तथागत सम्यक संबुद्ध आहे. म्हणून तथागताला काही असं साधं सोपं समजू नका. आपल्या समोर मूर्ती आहे, पितळची मूर्ती आहे, आपण या ठिकाणी बसलो, हे काही तथागत थोडी होत असं नाही. तुमच्यामध्ये जर धर्माप्रती श्रद्धा निर्माण झाली आणि एकसारख्या दृष्टीनं तुम्ही त्या मूर्तीकडे जर एकाग्र दृष्टीनं पाहिलं तर या 32 लक्षणं जे बुद्धामध्ये आहे ते तुम्हाला या मूर्तीमध्ये सापडतील. फक्त तो भाव आपल्याजवळ असणं अत्यंत आवश्यक आहे. कारण इथं भावाला महत्त्व आहे, त्याला म्हणतात भावना. कोणालाही नाही. कोणा म्हटलं का भूतप्रेत आहे काय म्हटलं होतं दाखव मला, नाही तसं दाखवता येणार. देव 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 म्हणता, मग देव कुठे आहेत काय दाखवा मला, असं दाखवता येत नाही. जसं अमेरिका आहे, जपान आहे, थायलंड आहे, तुम्ही जो नकाशा पाहता जगाचा, त्या जगाच्या नकाशावर कुठं कुठं काय काय आहे ते दिसून राहिलं. मग असं जर कुठे स्वर्ग नर्क अमक डमक असेल तर मग ते नकाशात दिसायला पाहिजे. जर चंद्र दिसते, सूर्य दिसते, पृथ्वी दिसते, अमक दिसते. पण आजही अनेक देशाचे आज शोध लागून राहिले. आजच आम्ही ते पाहिलं का कुठेतरी एक टापू आहे, त्या टापूवर आदिवासी जमात सापडली नवीन. आजही शास्त्रज्ञ शोध घेता येतं नवीन नवीन ग्रहाचा आजही शोध लागायचा. अजूनही पूर्ण ग्रहाचा शोध लागला नाही. म्हणजे या सृष्टीचा अजूनही वैज्ञानिकांना अवलोकन झालं नाही. अजूनही नवीन सापडत आहे. कठीण अवस्था असते. हे फार मोठा विषय असते, थोडासा बारीक असते, आपल्यासाठी नसते, पण त्याची थोडी बहुत माहिती आपल्यापर्यंत असली पाहिजे. एवढी माहिती सांगितल्यावर तुमच्या लक्षात येईल का भंतेची खोटं तर सांगणार नाही. मग तुम्ही दुसऱ्याचा अधिक अभ्यास करू शकता, इकडे त्रिपिटकामध्ये पाहू शकता, किंवा कोणा सत्पुरुषाला विचारू शकता, किंवा त्याचं चिंतन मनन करता येईल. तसं बाबासाहेबांनी जो बुद्ध धम्म ग्रंथ लिहिला तर आपल्यासाठी 3च गोष्टी सांगितल्या: सदाचरणाचा मार्ग, विशुद्धी मार्ग, सदाचरणाचा मार्ग आणि शील मार्ग. विशुद्धीचा मार्ग म्हणजे पंचशील, सदाचरणाचा मार्ग म्हणजे आर्य अष्टांगिक मार्ग, शील मार्ग म्हणजे 10 पारमिता. कारण बाबासाहेब जाणत होते, ज्यांना मी नव्याने बौद्ध धम्मामध्ये टाकत आहे त्यांनी या 3ही गोष्टीचं जर आचरण जीवनामध्ये केलं तरी तो अनेक प्रकारच्या आपत्ती, विपत्ती, दुःख, संकटापासून सुटू शकते. अनेक प्रकारचं सुख तो त्याच्या जीवनामध्ये भोगू शकते. आणि तुमच्या जीवनामध्ये सुख निर्माण व्हावं हा बाबासाहेबाचा उद्देश होता. म्हणून बाबासाहेबांनी बुद्ध धम्म हा ग्रंथ लिहित असताना या गोष्टीचा फार विचार केला. एका दमानं पटिवेदन, प्रज्ञाचं क्षेत्र, ज्याला समाधी विपश्यना म्हणतात, याच्यामध्ये टाकलेलं आहे, पण मेन चॅप्टर दिला नाही. समाधी, विपश्यना, प्रज्ञा सगळ्या पुस्तकामध्ये फैललेली आहे. जसं धम्म, अधम्म, सद्धम्म याचे जसा एक पॅराग्राफ दिला तसा बाबासाहेबांना याचा एक स्पेशल असा धडा दिला नाही. कारण शून्यातून जेव्हा यांची निर्मिती होत आहे, शून्यातून जेव्हा मला यांना बाहेर काढावं लागेल, तर मग जसं बालवाडीची मास्तरी आहे, त्या बालवाडीच्या लेकरांना जसं ते शिकवते, त्या लेकरांचं पाहू तसे ते लेकरं आकृतीतून शिकत जातात. म्हणून आपल्याला त्याच्यामध्ये ठेवलं. आणि मधामधामध्ये ज्या डोक्याला ताण पाडणाऱ्या काही गोष्टी आहेत ते यासाठी टाकल्या की जेव्हा हे शिकतील मग त्यांच्या लक्षात येईल, अरे हे कसं बाबासाहेबांनी लिहिलं, हे कुठून आलं.
मग त्याचा तो शोध घेईल. तुम्हाला शोध घेण्यासाठी तयार करायचं होतं. म्हणून सगळ्यात पहिले बाबासाहेबांनी काय केलं? 22 प्रतिज्ञा दिल्या. कारण जे लोक 22 प्रतिज्ञेला मानत नाही, म्हणजे देवाधर्मामध्ये पडलेले आहे, त्यांची शोध करण्याची बुद्धी नष्ट होऊन जाते. त्यांना असं वाटते हे सर्व ईश्वर निर्मितच आहे. माझ्या जीवनात सुख येते, मी मागच्या जन्मात काही वाईट कर्म केले असते. माझ्या जन्मात दुःख आलं, मागच्या जन्मात काही केलं असेल. माझ्या भाग्यात जर असं असेल तर मला प्राप्त होईल, माझ्या भाग्यात तसं नसेल तर मला ते मिळणार नाही. माणूस काही करू शकत नाही, जे काही करीन तो देव करीन. म्हणून हा देव 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 देवाच्या व्हायला लागला. त्याची विचार करण्याची बुद्धी मारून टाकली. कोणाची? जो मनुष्य देवाला ईश्वराला मानते त्याची. म्हणून ते बुद्धी तुमच्यात निर्माण करण्यासाठी पहिले बाबासाहेबांनी हे सगळे कचरा काढून टाकला 22 प्रतिज्ञेमधला. आणि जेव्हा 22 प्रतिज्ञा म्हणजे नवदीक्षित बौद्धांची आचारसंहिताच होती. जोपर्यंत तो 22 प्रतिज्ञेला मानणार नाही, शील समाधी प्रज्ञेचा अभ्यास करणार नाही, तोपर्यंत त्याला पुढचा मार्ग गवसत नाही. म्हणून आपली सुरुवातच मी केली होती शील समाधी प्रज्ञा, हेच तुम्हाला सांगायचं होतं. पण ते शील समाधी प्रज्ञेला जीवनामध्ये किती महत्व असते, धर्माचं चक्र कसं फिरते, तसं आपण इकडून फिरत 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 इकडे आलेलो. म्हणून धर्म म्हणजे केवळ अगरबत्ती मेणबत्ती पूजापाठामध्ये नसते, व्यावहारिक बुद्ध धर्म असते. जीवनाला कलाटणी भेटली पाहिजे. आणि ते कलाटणी देण्याचे जे काही मुद्दे आहेत या ग्रंथांतर आपण साधू साधू यानंतर 4 प्रतिज्ञा ग्रहण करू. प्रतिज्ञा आपण करूया. जी वसुष्टी आहे